आज मी या हॉस्पिटलमधून आता खूप मोठी सर्जरी झालेली आहे, म्हणजे हार्टवरती बायपास झालेला आहे आणि मध्ये थोडीशी मृत्यूची झुंज पण झाली काही क्षणांसाठी. आणि त्यातून मला सगळ्यातून जे मेडिकवर हॉस्पिटल आणि मेडिकवर हॉस्पिटलचे जे एक्सपर्ट डॉक्टर्स आणि त्यांचा स्टाफ यांनी मला त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे आणि आज मी आता माझ्या पायांवरती चालत घरी जाणार आहे. तर त्यासाठी एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. तर मी लगेचच माझा एक परिचय देतो. माझं नाव प्रमोद कृष्णकांत पाटील, वय 51 वर्ष. मी गेली 32 वर्ष जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी, जुनं नाव जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ज्याला आपण JNPT नावाने ओळखतो, इथे काम करतो. जे भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग अँड वॉटरवेज याच्या अंडर येतं. याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की मी कॉर्पोरेट एम्प्लॉई आहे. आणि आता हॉस्पिटलबद्दल हा झाला माझा संक्षिप्त परिचय. मला लिव्हरचा प्रॉब्लेम झाला होता आणि तो जेव्हा प्रॉब्लेम नक्की झाला त्यावेळेला मी या हॉस्पिटलमध्ये 8 जानेवारी रोजी भरती झालो इथे. आणि भरती झाल्यानंतर जसं हॉस्पिटलचा नियम आहे की कुठलं ते आपलं इमर्जन्सी रिस्पॉन्समध्ये मला ठेवलं गेलं आणि लगेचच त्यांनी उपचार चालू केले. तेव्हा श्वासाचा प्रॉब्लेम होत होता थोडासा. तर मला जसं माझ्या पत्नीने रिक्वेस्ट केली आणि लगेचच डॉक्टरांनी मान्य केलं, एक ECG काढून घेतला. परंतु त्या ECG मध्येच त्यांना काही संशय आला आणि लगेचच पुढच्या ट्रीटमेंट त्यांनी लाईन अप केली. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी एन्जिओग्राफी झाली आणि एन्जिओग्राफीमध्ये कळलं की माझ्या हृदयाला भरपूर सिरियस प्रॉब्लेम आहे आणि बायपास ही एकमेव शस्त्रक्रिया तिथे करावी लागेल. आणि डॉक्टरांचं जर का एक अनुभव बघितला किंवा डॉक्टरांचं नॉलेज बघितलं तर इकडचे सर्व डॉक्टर्स केवळ एका दिवसातच आमचा विश्वास संपादन करण्यामध्ये यशस्वी ठरले. आणि माझा पण एवढा दृढ विश्वास त्यांच्यावरती आला की मला कळलं की आपण एका सुरक्षित हातांमध्ये आलेलो आहोत. आणि त्यामुळे आमच्या नातेवाईकांनी पण आम्हाला सल्ला दिला की लगेचच आपण नको करायला, आपण दुसरं ओपिनियन घेऊया. पण मी नातेवाईकांना सांगितलं की इकडचे डॉक्टर्स आणि त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या मला खूपच पटलेल्या आहेत आणि माझा पूर्ण आता विश्वास बसलेला आहे मेडिकवर हॉस्पिटल आणि मेडिकवर हॉस्पिटलच्या डॉक्टरांवरती. तर त्यामुळे हे सेकंड ओपिनियन वगैरे वगैरे जे काय आहे ते डोक्यातून काढून टाका. आणि डॉक्टरांना पण एक चांगली गोष्ट झाली की मला हृदयाशी रिलेटेड असं कुठलीही इमर्जन्सी आली नाही. त्याच्यामुळे त्यांनी जवळजवळ 6 दिवस घेतले मला ऑपरेशनसाठी पूर्ण फिट करण्यासाठी. आणि मग त्या 6 दिवसांमध्ये त्यांनी माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल केले आणि अतिशय सुरक्षितपणे त्यांनी माझं ऑपरेशन केलं. आणि ऑपरेशन करण्यासाठी माझे पण नशीब थोर आहेत की खूप मोठे डॉक्टर संजीव जाधव ज्यांनी माझं ऑपरेशन केलं. त्यानंतर डॉक्टर तिमिरुद्दीन ज्यांनी कार्डिओव्हास्क्युलर स्पेशलिस्ट म्हणून काम बघितलं. आणि डॉक्टर सचिन नलावडे ज्यांच्या रेफरन्सनी मी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंट या त्यांनी कोऑर्डिनेट केल्या. आता मी ICU मध्ये असतानाचा माझा अनुभव सांगतो. एकतर ह्या हॉस्पिटलमध्ये मेडिकवरमध्ये एक स्वच्छता वगैरे बघितली ना तर इथे हॉस्पिटलचं वातावरण कुठेच दिसत नाही. इकडची स्वच्छता मला खूप आवडलेली आहे. आणि ICU मधल्या डॉक्टरांचं तर काय सांगावं, म्हणजे त्यांच्याकडे एक एवढी मॅच्युरिटी किंवा एवढी परिपक्वता आहे. आता ICU मध्ये आपण बघितलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट भेटतात तिथे. काही हट्टी पेशंट असतात, काही मेमरी लॉसवाले म्हणजे स्मृतीभ्रंशवाले पेशंट असतात आणि ते ना काही कसेही वागत असतात. आणि तेवढ्या वागणुकीमध्ये पण हे डॉक्टर लोक त्यांच्याशी अतिशय शांतपणे आणि अतिशय त्यांच्या कलेने घेऊन त्यांना ट्रीट करत असतात. आणि याच्यासाठी ना खूप मोठी मॅच्युरिटी लागते आणि सगळी मॅच्युरिटी मी त्या सगळ्या डॉक्टरांमध्ये बघितली. मग ते डॉक्टर ज्ञानेश्वर असतील, डॉक्टर संकल्प, डॉक्टर इक्बाल, डॉक्टर कुठले होते अलौकिक, त्याच्यानंतर डॉक्टर विनोद, अशा सगळ्या डॉक्टर कीर्ती, या सगळ्या डॉक्टरांमध्ये ती एक मॅच्युरिटी बघितली. आणि या सगळ्यांवरती टॉप ऑफ द टॉप म्हणता येईल की डॉक्टर आदिती मॅडम. त्यांचं जर का एक स्वभाव आहे, त्या ICUचे इन्चार्ज आहे. आता त्यांचा स्वभाव जर का बघितला ना तर वरवरून त्या अतिशय स्ट्रिक्ट वाटतं, पण त्या आतून बघितल्या तर अतिशय गोड स्वभावाचे आहेत.
त्या रोज मला 3 वेळा भेटायला यायच्या, रोज माझी आपुलकीने चौकशी करायची आणि सगळे डॉक्टर सुद्धा अतिशय आपुलकीने चौकशी करायचे. त्यानंतर ते दिवस रात्र डोळ्यात तेल घालून मला जे मॉनिटर लावलेले होते जे व्हायटल टेस्टिंगसाठी, त्या मॉनिटरकडे सतत त्यांचं लक्ष असायचं. थोड्या जरी व्हॅल्यू वर खाली झाल्या लगेचच त्यांची धावपळ व्हायची आणि लगेच धावपळ करून ते ॲक्शन घ्यायचे. आता हे झालं डॉक्टरांबद्दल, पण तिथे नुसते डॉक्टरच नाही, पण त्यांच्या हाताखाली काम करणारा जो स्टाफ होता म्हणजे नर्सेस किंवा ब्रदर्स, यांनी सुद्धा म्हणजे अशी जिव्हाळ्याने आणि आपुलकीने काम केलेलं आहे माझ्यासोबत. त्यांचा व्यवहार असा राहिला. आता नर्सेसची नावं घ्यायची झाली तर सिस्टर सोनिया, सिस्टर सोनल, सिस्टर सोनाली आणि सिस्टर सायली, सगळे एसवरूनच आहेत. आणि खास करून सिस्टर अनुराधा, यांनी जर मला एवढा लळा लावला ना, म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलीसारखं त्यांनी काम केलं. आणि त्याचसोबत आणखीन काहीची नावं घ्यायची झाली तर सिस्टर कल्याणी आहे, सिस्टर शिवानी आहे, सिस्टर हर्षदा आहे. त्यांनी सुद्धा एक जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. असं त्यांनी माझ्यासोबत काम केले आणि माझी सेवा केलेली आहे. त्यानंतर ब्रदरमध्ये ब्रदर सुशांत आहेत, ब्रदर विजय, ब्रदर अशोक आणि ब्रदर विजय झालेले. तर यांनी सुद्धा ना म्हणजे असं काम केलेलं आहे की जसे काय म्हणजे ते नातेवाईकच आहेत कोणतरी. इव्हन तुम्हाला एवढं पण सांगतो की मी जेव्हा स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट झालो इथे, तर तेव्हा काही सिस्टर्स मला भेटायला सुद्धा यायचे की जणू काही माझे नातेवाईकच आहेत. आणि आणखीन सांगायचं झालं तर हे अटेंडंट्स जे मामा लोक आपण बोलतो, आता त्यांची जी कामं बघितली तर खूप वाईट कामं करावी लागतात त्यांना. आणि आपली अशी अजिबात इच्छा नसते की आपल्यासाठी त्यांनी ते काम करावं, पण काय असतं आपला नाईलाज असतो, आपण ICU मध्ये असतो, आपल्याला हालचाल करण्याची परवानगी नसते आणि त्यामुळे ती कामं त्यांच्याकडून आपल्याला करून घ्यावी लागतात. पण ही सगळी कामं करताना त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेही असं कंटाळा किंवा असं काही हावभाव, असे निगेटिव्ह हावभाव दिसत नाही. त्यांचे चेहरे सतत हसरे असतात आणि हे मला खूपच आश्चर्य वाटलं आणि खूप कौतुकास्पद आहे सगळं. आणि हे सगळं झाल्यानंतर आता जसं मी सांगितलं की माझं बायपासचं सर्जरी झाली, त्यानंतर मध्ये थोडीशी मृत्यूशी झुंज पण झालेली होती. आणि ह्यामध्ये महत्त्वाचा जो वाटा उचलला असेल तो मेडिकल हॉस्पिटलचं प्रशासन आणि मेडिकल हॉस्पिटलचे एक्सपर्ट डॉक्टर्स या सगळ्यांनी मला यातून बाहेर काढलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पण काही नावं घ्यायची झाली तर माझ्यासाठी स्पेशल डायटिशियन अपॉइंट केलेली होती ऐश्वर्या मॅडम. आणि त्या मला येऊन माझ्या कलेनी म्हणजे जे काय मला काय आवडतं काय नाही आवडत याची पूर्ण विचारपूस करून त्याप्रमाणे ते कॅन्टीनला ऑर्डर देत होते. आणि माझ्या आवडीचं फूड पण ते त्यांच्याच लिमिटमध्ये बसून, असं नाही की मला काही आवडेल आणि ते काही मागवतील, त्या लिमिटमध्ये बसून म्हणजे डाएटच्या लिमिटमध्ये बसून कॅन्टीनमधून काय मागवता येईल त्याप्रमाणे ते मला मागवत होत्या. त्याच्यानंतर माझ्यासाठी एक फिजिओथेरपिस्ट अपॉइंट केला होता की सर्जरीनंतर मला जो अशक्तपणा आला होता, माझ्या पायातली ताकद निघून गेली होती, तर त्यांनी माझ्याकडून तो एक प्रॉपर व्यायाम करून घेतला आणि आज मी या पोझिशनमध्ये आहे की मी आज चालू शकतो, जिने चढू शकतो. आणि आता मी पूर्णपणे बरा होऊन या हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज घेऊन बाहेर पडतो. तर यामुळे मी मेडिकवर हॉस्पिटल आणि मेडिकवर हॉस्पिटलचा सगळा स्टाफ यांना खूप खूप धन्यवाद देतो. नमस्कार.